चौथा प्रश्न विचार करून उत्तर दे. हा चौथा प्रश्न आहे, समुद्राच्या मधोमध जर आंब्याचं झाड लावलं, बर समुद्राच्या मधोमध जर आंब्याचं झाड लावलं तर तू तिथे जाऊन आंबा खाणार कसा? समुद्राच्या मधोमध आंब्याचं झाड लावलंय, हा. त्याला आंबा आल्या हा. आणि आंबा खाणार कसं? आंबा तिथे जाऊन खाणार कसा? कुंभार गुरुजी हा आंबा खाणार. अरे होय की बरं, आंबा खाणार कसा? कसा खाणार? कसा खाणार? पक्षी होणार, उडत जाणार, बर आंबा खाणार, परत उडत जाणार. इकडे 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 रे सोन्या, तुझ्या बाण कावा माणसाचा पक्षी झाला होता का? तुमच्या आजीनं कवा समुद्राच्या मध्ये आंब्याचं झाड लावलं होतं काय? पाचवा प्रश्न उत्तर आहे, व्यवस्थित उत्तर करून सांगायचं. लक्षात देणार ठेव. देणार. पाचवा प्रश्न आहे, मला सकाळी सरपंच साहेबांनी सांगितलंय, सुभाष काळेंनी सांगितले असा प्रश्न टाकायचा, नापास होते की सांगितलंय. हा आता माझा प्रश्न विचारून उत्तर द्यायचं. हे बघ, साखर आणि वाळू तुला मी दोन्ही मिक्स करून देणार. असं साखर आणि वाळू तुला मिक्स करून देणार, त्यातले हात न लावता साखर बाहेर कशी काढणार? साखर वाळू एकदम मिक्सिंग करून हा आणि त्याला बिन हात लावता साखर बाहेर काढायची. कशी काढायची? हात न लावता साखर बाहेर काढायची आहे. विचार करून उत्तर दे. देणार. तर उत्तर जर दिले ट्रॅव्हल्स माझ्या नावावर करणार काय? ऐकायचे की ऐका, ट्रॅव्हल्स तुमच्या नावावर तुमच्याच नावावर घालतो की का काळजी करणार आहे? तुमच्यापेक्षा मला लई मोठं आहे का? उत्तर देतो ऐका. हा सांगा. तुम्ही दिलेली साखर आणि वाळू गुरुजी, हा तुम्ही दिलेली साखर आणि वाळू अशी भर रस्त्यात उन्हात वाळत घालणार. बर मुंगे येणार साखर खाऊन जाणार, मुंगे येणार साखर खाऊन जाणार. मुंग्या वाळू खात्यात का? नाही. काय खात्यात? साखर गेली. गेली. राहिलं काय? वाळू. काय रे मला इकडे ये. तू शाळेत आल्यापासून प्रत्येक गोष्ट तुला मी विचारतोय, प्रश्नांची उत्तर विचारतोय, सगळं सांगत असताना तू डबल आरती म्हणजे कसं सांगतोस रे? डबल शाहीर दादा कोंडकेची आठवण कशी करून देतोस? शाहीर दादा कोंडके आमचे गुरु होते. काय सांगणार? त्यांच्याच बँकेतला विनोदाचा खजिना आम्ही थोडा थोडा खर्च करतो. बर दादा कोंडके बद्दल तुम्हाला एक गुरुजी किस्सा सांगू का? सांग बघू. त्याला घेणार नक्की काय? आई शपथ. नक्की.